Science 2 Chapter 2 Life Processes in Living Organisms Part 1 आणि त्याचं हे आपलं लेक्चर क्रमांक 3 आहे. आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं? एरोबिक रेस्पिरेशन डिस्कस केलं. कशापासून आपण मिळवली होती ऊर्जा? कार्बोहायड्रेट्स. नीट लक्ष द्या. एरोबिक हे पाठीमागच सांगतोय मी, फक्त चार्ट स्वरूपात करतोय. हा चार्ट ऍक्टिव्हिटीसाठी फार महत्वाचा. कार्बोहायड्रेट्स पासून पाहिलं होतं आपण. या कार्बोहायड्रेटचं सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं होतं? ग्लायकोलायसिस. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं होतं? ग्लायकोलायसिस. या ग्लायकोलायसिस मध्ये काय तयार होतं? ऍट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस तयार झालं होतं पायरुव्हिक ऍसिड आणि त्याच्यापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए. त्याच्यानंतर ह्या ग्लायकोलायसिस मध्ये काय झालं? पायरुव्हिक ऍसिड. ह्या ग्लायकोलायसिस पायरुव्हिक ऍसिड आणि ह्या पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये झालं? ऍसिटिल कोएन्झाइम ए. ऍसिटिल कोएन्झाइम ए. त्यानंतर हा ऍसिटिल कोएन्झाइम ए कुठे एंटर झाला होता? क्रेब्स सायकल मध्ये किंवा टीसीए सायकल मध्ये एंटर झाला होता. बरोबर आहे ना? माइटोकॉन्ड्रिया मध्ये हे क्रेब्स सायकल होतं. त्यानंतर परत ह्या क्रेब्स सायकल नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन झाली होती आणि सगळ्यात शेवटी आपल्याला CO2 प्लस H2O आणि प्लस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP आपल्याला भेटलं होतं. हे काय केलं मी? एरोबिक रेस्पिरेशनचा एक समराइज केलं एरोबिक रेस्पिरेशनला. मग पण आता गोष्ट एक महत्वाचा प्रश्न पडतो. सर उपवास आहे आपल्याला, एकादशी आहे, दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, महादेवाचा वार, उपाशी राहिलो. मग अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जात नाहीत किंवा आजारपण आहे. अशा वेळेस कार्बोहायड्रेट जात नाही, मग एनर्जी कुठून भेटते? मग अशा एक्सेप्शन केसेस मध्ये एनर्जी आपल्याला लिपिड्स पासून सुद्धा भेटते. इट इज नॉट नेसेसरी की फक्त कार्बोहायड्रेट्स पासूनच आपल्याला एनर्जी भेटायला पाहिजे. आपल्याला लिपिड्स मधून सुद्धा एनर्जी भेटते. हे लिपिड्स पहिल्यांदा काय होतात? हे लिपिड्स हे फॅटी ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतात आणि नंतर ही फॅटी ऍसिड्स जे आहेत या फॅटी ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं आणि पुढची प्रक्रिया जशाला तशी. आणि त्याच पद्धतीनं काही प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी ही प्रोटीन्स पासून सुद्धा भेटते. आपल्याला एनर्जी प्रोटीन सुद्धा भेटते. ह्या प्रोटीनचं रूपांतर पहिल्यांदा कशामध्ये होतं? तर अमायनो ऍसिड्स मध्ये होतं आणि नंतर हे अमायनो ऍसिड्स कुठं कशामध्ये कन्वर्ट होतात? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतात. पुढे ते क्रेब्स सायकल आणि एनर्जी भेटते. नीट ह्या चार्टकडे लक्ष द्या की पहिल्यांदा आपण जे शिकलो कशापासून शिकलो की कार्बोहायड्रेट्स पासून एनर्जी भेटते आपल्याला. मग त्याचं ग्लायकोलायसिस होतं. ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक ऍसिड कन्वर्टेड ऍसिटिल कोएन्झाइम, नंतर ऍसिटिल कोएन्झाइम क्रेब्स सायकल मध्ये शिरतो, नंतर आपल्याला एनर्जी भेटते. हे आपण पाहिले. पण जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा उपवास आहे, फास्टिंग आहे, आजारपण आहे किंवा ड्यू टू एनी रिझन कार्बोहायड्रेट्स भेटले नाही, खायला भेटलं नाही. मग अशा वेळेस काय करतं शरीर? स्टोर्ड लिपिड्स अँड स्टोर्ड प्रोटीन्स दे आर ऑल्सो युज्ड फॉर एनर्जी जनरेशन. कोणत्या पद्धतीनं? lipids first get converted into fatty acids
अँड देन दिस फॅटी ऍसिड्स आर कन्व्हर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम आणि मग पुढची प्रक्रिया सगळी सारखीच. प्रोटीन पासून सुद्धा एनर्जी भेटते. प्रोटीन्स फर्स्ट गेट कन्वर्टेड इनटू अमायनो ऍसिड्स आणि मग हेच अमायनो ऍसिड्स दे आर लॅटर ऑन कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए आणि मग पुढे मग ते क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रिया मधला शेवटी एनर्जी. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की एनर्जी ही फक्त कार्बोहायड्रेट्स पासूनच भेटायला पाहिजे. वी कॅन गेट एनर्जी ऑल्सो फ्रॉम लिपिड्स, ऑल्सो फ्रॉम प्रोटीन्स. मग आपण म्हणू शकतो काय किंवा ड्युरिंग हंगर और फास्टर की एखाद्या वेळेस उपवास आहे, हंगर आहे, फास्टर आहे, अशा वेळेस काय होतं की इनसफिशियंट सप्लाय ऑफ कार्बोहायड्रेट्स होतो आणि इन सच केसेस लिपिड्स अँड प्रोटीन्स आर युज्ड फॉर एनर्जी जनरेशन. आणि मग मी सांगितलंय लिपिड्स फर्स्ट कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड्स, प्रोटीन्स फर्स्ट कन्वर्टेड इनटू अमायनो ऍसिड्स and later on both these fatty acids and amino acids converted into acetyl coenzyme A आणि मग त्याचं क्रेब्स सायकल मध्ये स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं आणि शेवटी आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. पहा असा एक चार्ट तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे. लक्ष द्या इथं जे आहे व्यवस्थित लक्ष द्या. असं समजा एक सर आहे समोरच उभे, फळ्याकडे लक्ष द्यायचं. हो की ज्याला आपण म्हणतो व्हेरी मच थँक्स टू, आपण ते सुद्धा म्हणायला पाहिजे. थोडस लेक्चर मध्ये करतो उल्लेख, व्हेरी मच थँक्स टू आवर कॅमेरामन्स की ते सुद्धा आपल्याला काय करता येतं, मदत करतायत, व्यवस्थित झूम वगैरे करून दाखवतायत. तर हे जे आहे पूर्ण मग हे हा चार्ट आहे. आता तुम्हाला या 10वीच्या बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू न जर का आपण पाहिलं तर करेक्ट चार्ट करायला सांगतील की चार्ट्स करेक्ट करा, की खाली वरी करतील किंवा मध्ये खिडक्या ठेवतील, रिकाम्या जागा ठेवतील, कोणतेही चार्ट तुम्हाला लिहायला सांगतील. हे आपल्याला कळायला पाहिजे, पाठ नाही करायचं. हे तर मी शिकवलंय. ग्लायकोलायसिस, टीसीए सायकल, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. पण कार्बोहायड्रेटच्या जागी लिपिड्स कडून सुद्धा एरोबिक रिस्पायरेशन मध्ये एनर्जी मिळू शकते आणि प्रोटीन्स कडून सुद्धा काय मिळू शकते, एनर्जी मिळू शकते. कोणत्या पद्धतीने पहा, व्यवस्थित पहा. चार्ट हा पुस्तकात पण दिलेला आहे, मी तुम्हाला लर्निंग पॉइंट्स मध्ये सुद्धा दिलेला आहे. ते व्यवस्थित पहा. इथं आपला कोणता सेक्शन संपतो, इथं आपला सेक्शन संपतो एरोबिक रिस्पायरेशन. पहा धडा कोणता चालू आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. सध्या हे लेक्चर 3 चालू आहे. मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण काय पाहिलेले थोडस रिपीट करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या ठिकाणी काय पाहिलं होतं, तर ह्या ठिकाणी पाहिलं होतं की एनर्जी प्रोडक्शन हा मुद्दा चालू आहे. एनर्जी प्रोडक्शन हे रिस्पायरेशन भेटतं. रिस्पायरेशनच्या 2 लेवल्स आहेत, बॉडी लेवल, सेल लेवल, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बॉडी लेवल ब्रीदिंग पाठीमागे पाहिलं होतं. सेल लेवल म्हणजे सेल्युलर रिस्पायरेशन. सेल्युलर रिस्पायरेशनचे 2 प्रकार, एरोबिक रिस्पायरेशन आणि एरोबिक रिस्पायरेशन. आपण एरोबिक रिस्पायरेशन चालू केलं होतं ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होतं. त्याच्या 3 स्टेप्स आपण ह्या ठिकाणी पाहिल्या होत्या. त्या 3 स्टेप्स कोणत्या, ग्लायकोलायसिस आहे, दुसरं टीसीए सायकल आहे आणि तिसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आहे. त्या दरम्यान आपण NADH2 म्हणजे काय, FADH2 म्हणजे काय, त्या 2 एन्झाईम्स बद्दल माहिती घेतली होती. त्यानंतर आपण ATP पाहिलं होतं, त्याचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, कोणत्या पद्धतीने काम करतं ते पाहिलं होतं. आणि आज कार्बोहायड्रेट जर का इनसफिशियंट स्वरूपात असतील तर लिपिड्स पासून आणि प्रोटीन्स पासून एनर्जी कशी भेटते ते पण पाहिलेले. इथं आपलं सेल्युलर रिस्पायरेशन मधला एक सेक्शन पूर्ण झालाय. कोणता, एरोबिक रिस्पायरेशन. आता कोणतं पाहायचं आहे, अनएरोबिक रिस्पायरेशन. ओके, वी विल सी अनएरोबिक रिस्पायरेशन. याच्या प्रत्येक भाग जो आहे, जो मी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स देतोय, लर्निंग पॉइंट्स देतोय, ते रोजच्या रोज लिहा, वाचा, तर काहीतरी हे लक्षात येईल. अदरवाइज नॉट. खूप कमी जणांनी मला व्हॉट्सअपवर फोटो काढून पाठवलेले तुमच्या वह्यांचे, होमवर्कचे. मला सगळ्याकडनंच अपेक्षित आहे. मी तुम्हाला काल सांगितलं की मी जितकं तुमचं जास्त लिहिलेलं पाहिलं व्हॉट्सअपवर, तितकं ते माझ्यासाठी हे उत्साहवर्धक राहील.
आता पुढचा जो सेक्शन आहे याच्यामध्ये तो आहे अनएरोबिक रिस्पायरेशन. अनएरोबिक रिस्पायरेशन. आता आपण पाहिले तरी व्हॉट इज मेंट बाय अनएरोबिक रिस्पायरेशन? द रिस्पायरेशन विच डज नॉट इन्व्हॉल्व ऑक्सिजन, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो, अशा रिस्पायरेशनला काय म्हणायचं? अनएरोबिक रिस्पायरेशन. आता हे अनएरोबिक रिस्पायरेशन जे आहे, एरोबिक रिस्पायरेशनच्या आपण 3 स्टेप्स पाहिल्या. अनएरोबिक रिस्पायरेशनच्या इट इज कंप्लीटेड इन 2 स्टेप्स. हे फक्त 2 स्टेप मध्ये कंप्लीट होतं. कोणत्या 2 स्टेप मध्ये? पहिली स्टेप तीच आहे, ग्लायकोलायसिस. एरोबिक रिस्पायरेशन मध्ये सुद्धा नीट पहा, पहिली स्टेप कोणती होती? ग्लायकोलायसिसच होती. मात्र तिकडे दुसरी आणि तिसरी स्टेप होती, तर एकच दुसरी स्टेप आहे, त्याचं नाव आहे फर्मेंटेशन. त्याचं नाव काय आहे? फर्मेंटेशन. बघा नीट लक्ष द्या. समजा इथं काय होईल, आपल्याला फरक द्या सांगितला. कोणता फरक द्या म्हणून सांगितला? एरोबिक रिस्पायरेशन आणि अनएरोबिक रिस्पायरेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा एरोबिक रिस्पायरेशन आणि अनएरोबिक रिस्पायरेशनची व्याख्या, की ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर एरोबिक रिस्पायरेशन, ऑक्सिजन इज नॉट नेसेसरी फॉर अनएरोबिक रिस्पायरेशन. आणि एरोबिक रिस्पायरेशन इट इज कंप्लीटेड इन 3 स्टेप्स. 3 स्टेपची नाव लिहा. आणि अनएरोबिक रिस्पायरेशन इट इज कंप्लीटेड इन 2 स्टेप्स. आणि दुसरं गोष्ट काय असते, की एटीपी ची संख्या ही एरोबिक रिस्पायरेशन मध्ये जास्त असते आणि एटीपी ची संख्या अनएरोबिक रिस्पायरेशन मध्ये कमी असते. इन अदर वर्ड्स मी काय म्हणू शकतो? लार्ज एनर्जी इज प्रोड्यूस्ड बाय अनएरोबिक रिस्पायरेशन, नो एरोबिक रिस्पायरेशन, आणि कंपॅरेटिव्हली लेस एनर्जी इज प्रोड्यूस्ड बाय अनएरोबिक रिस्पायरेशन. काही बॅक्टेरिया, काही सूक्ष्म जीव हे काय करतात? अनएरोबिक रिस्पायरेशन परफॉर्म करतात. आता याचं पहिलं मग ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं, अजून आपल्याला इथं डिफरन्स सुद्धा तयार होऊ शकतो. नीट लक्ष द्या, अगोदर मुद्दा मग डिफरन्स बोलू. ह्या ग्लायकोलायसिस मध्ये ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होतं, पण याच्यामध्ये जे ऑक्सिडेशन होतं ते होतं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेट टेक्स प्लेस. पहा, आपण एरोबिक मध्ये काय पाहिलं होतं, तिथं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. ग्लुकोजचं काय होतं? कंप्लीट ऑक्सिडेशन. इथं काय आहे ग्लायकोलायसिस, याचं जे अनएरोबिक रिस्पायरेशनचं जे ग्लायकोलायसिस आहे, इथं काय आहे? इनकम्प्लीट ऑक्सिडेशन आहे. पूर्ण ऑक्सिडेशन होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, आणि शेवटी पायरुविक ऍसिड, त्याचा एंड प्रोडक्ट सुद्धा पायरुविक ऍसिड होता आणि याचा सुद्धा एंड प्रोडक्ट पायरुविक ऍसिड आहे. बट बेसिक डिफरन्स इज की पायरुविक ऍसिड काय आहे, की तिथं कंप्लीट ऑक्सिडेशन आहे आणि इथं काय आहे? इनकम्प्लीट ऑक्सिडेशन आहे. इथंही पायरुविक ऍसिड तयार होतं. आणि मग आता दुसरी प्रक्रिया कोणती आहे? पहिली स्टेप झाली ग्लायकोलायसिस आणि दुसरी स्टेप काय आहे? फर्मेंटेशन. फर्मेंटेशन ही दुसरी आहे. ह्या फर्मेंटेशन मध्ये काय होतं? पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स. की ह्या फर्मेंटेशन मध्ये हे जे काय पायरुविक ऍसिड तयार झाले ग्लायकोलायसिसनं, हे पायरुविक ऍसिड हे कशामध्ये कन्वर्ट होतं? अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स. अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स, माइल्ड ऍसिड्स असतात हे, अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतं किंवा कशामध्ये कन्वर्ट होतं? अल्कोहोल अल्कोहोल. आणि हे पहा, ह्या कन्व्हर्जन साठी सुद्धा एन्झाइम्सची आवश्यकता असते. जसं ग्लायकोलायसिस मध्ये आपण एरोबिक रिस्पायरेशन मध्ये आपण पाहिलं होतं NADH2 आणि FADH2 हे एन्झाइम्स आहेत. इथं सुद्धा एन्झाइम्स असते, उल्लेख केलेला नाहीये फक्त, पण ही प्रक्रिया सुद्धा एन्झाइमच्या साहाय्यानेच काय केले जाते? पार पाडल्या जाते. काय म्हटले मी? आपण पहिलं काय डिस्कस करतोय? अनएरोबिक रिस्पायरेशन. द रिस्पायरेशन
which is carried out in the absence of oxygen is called as anaerobic respiration. It is completed in 2 steps. किती स्टेप्स मध्ये होतं? 2 स्टेप्स मध्ये होतं. स्टेप क्रमांक 1 ग्लायकोलायसिस, स्टेप क्रमांक 2 फर्मेंटेशन. आता याचं ग्लायकोलायसिस काय आहे? इट इज इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज आणि एंड प्रोडक्ट काय आहे ग्लायकोलायसिसचा? पायरुव्हिक ऍसिड. फर्मेंटेशन काय आहे? इट इज नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ पायरुव्हिक ऍसिड इनटू अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स ऑर अल्कोहोल. ह्या पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर दुसऱ्या ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये किंवा अल्कोहोल मध्ये होतं. आता याचे एक्झाम्पल्स काय अनाएरोबिक रिस्पायरेशनचे? तर बॅक्टेरिया आहेत. काही बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया ऑक्सिजन मध्ये जिवंत राहू शकत नाहीत. सो दे डू नॉट नीड ऑक्सिजन फॉर द रिस्पायरेशन. सो सम बॅक्टेरिया परफॉर्म एनाएरोबिक रिस्पायरेशन. एवढंच नाही, सीड जर्मिनेट होत असतं बघा. सीड आपण बी पेरतो, लावतो आणि ते अंकुरतं, वरील कोंब येतो. पण ज्यावेळेस त्याचं एक सीड जर्मिनेशन चालू असतं एका मॉइस्ट सॉइल मध्ये, ओलसर मातीमध्ये ज्यावेळेस ते असतं, तिथं सुद्धा ते सीड कोणतं रिस्पायरेशन करतं? अनएरोबिक रिस्पायरेशन परफॉर्म करतं. आणि ह्युमन मसल सेल्स बऱ्याच वेळा आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही एक्सरसाइज वगैरे परफॉर्म करत असताल, चालत असताल, धावत असताल, त्यावेळेस आपल्या मसल्स काय करत असतात? अनएरोबिक रिस्पायरेशन परफॉर्म करत असतात. की मसल परफॉर्म्स अनएरोबिक रिस्पायरेशन का कधी? तर ते सुद्धा जे आहे ह्युमन मसल सेल्स की ड्युरिंग एक्सरसाइज त्या सुद्धा कोणतं रिस्पायरेशन परफॉर्म करतात? अनएरोबिक रिस्पायरेशन. किती एक्झाम्पल दिलेत मी? 3. एक्झाम्पल क्रमांक 1 काही सम बॅक्टेरिया परफॉर्म anaerobic respiration. Human muscle cells perform anaerobic respiration during exercise. आणि तिसरं एक्झाम्पल कोणतं आहे? The seed perform the anaerobic respiration during its germination. हे 3 काय आहेत? anaerobic respiration. आता चौकटीत थोडासा HOTS म्हणता येणार नाही, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल म्हणता येणार नाही, पण एक प्रश्न दिलेला आहे किंवा एक माहिती दिलेली. कोणती? की व्हाय वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइजिंग. की आपण व्यायाम केल्यानंतर, चालल्यानंतर, धावल्यानंतर, जास्त खेळल्यानंतर थकवा येतो. काय येतो? तर त्याचं सुद्धा कारण ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला लपलेले. काय होतं की ड्युरिंग एक्सरसाइज आपले मसल सेल्स, मी आता सांगितले, ड्युरिंग एक्सरसाइज आवर मसल सेल परफॉर्म्स अनएरोबिक रिस्पायरेशन. अनएरोबिक रिस्पायरेशन परफॉर्म करतात आणि त्याच्यामुळं काय होतं? लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी. कारण मी अगोदर सांगितलं की अनएरोबिक रिस्पायरेशन मध्ये एनर्जी कशी तयार होते? लेस तयार होते, कमी प्रमाणामध्ये तयार होते. आणि एनर्जी ज्यावेळेस लेस प्रमाणात कमी होते आणि हे बघा अनएरोबिक रिस्पायरेशनचं एंड प्रोडक्ट एक लॅक्टिक ऍसिड असतं. मी आता सांगितलं तुम्हाला ऑर्गॅनिक ऍसिड, तर एक लॅक्टिक ऍसिड काय होतं? अक्युमुलेट होतं बॉडीमध्ये. काय होतं? अक्युमुलेट होतं, साचून राहतं. आणि त्याच्यामुळे हे लॅक्टिक ऍसिड साचून राहिलं की वी फील टायर्ड. आपण एकदम आपल्याला असं टायर्ड फील होतं, थकलेलं फील होतं. हे याचं या पद्धतीने गिव्ह रिझन सुद्धा येऊ शकतं. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी है. पण परत 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 आय रिक्वेस्ट यू, नुसतं लेक्चर्स ऐकून काहीही होणार नाहीये. अनलेस अँड अंटिल तुम्ही जोपर्यंत त्याचा नोट्स मी देतोय, तुम्हाला लर्निंग पॉईंट देतोय, त्याचा एक थेरो अभ्यास करणार नाही, तोपर्यंत या ऑनलाईनला वगैरे काही उपयोग राहणार नाहीत. आय रिक्वेस्ट गो थ्रू माय नोट्स व्हेरी मच प्रॉपरली. थँक यू.